अहेरी टाइम्स खेड्यातील बातमी शहरापर्यंत. पुणे विश्रांतवाडी येथील समाज कल्याण वसतिगृहात सांस्कृतिक कार्यक्रमात आदिवासी संस्कृतीचे सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेला गुन्हा तात्काळ मागे घेण्यात यावे म्हणून जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आदिवासी संस्कृतीवर आधारित नृत्य सादर केले होते. मात्र या सादरीकरणावरून संबंधित विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई अन्यायकारक, असंवेदनशील आणि दडपशाहीची असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सदर विद्यार्थी गडचिरोली जिल्ह्यातील असून उच्च शिक्षणासाठी पुण्यात वास्तव्यास आहेत. हिडमा या गाण्यावर नृत्य सादर केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचा कोणताही नक्षलवादी विचारसरणीशी संबंध नसून केवळ सांस्कृतिक सादरीकरणासाठी त्यांना गुन्हेगार ठरवणे हे चुकीचे असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच संबंधित गाण्यावर कोणतीही अधिकृत बंदी नसताना विद्यार्थ्यांवर कारवाई करणे हा कायद्याचा गैरवापर असल्याचेही म्हटले आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व मानसिक भवितव्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे. यात निवेदनात प्रमुख मागण्या असे की संबंधित विद्यार्थ्यांवर दाखल केलेला गुन्हा तात्काळ मागे घ्यावा, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य मार्गदर्शक सूचना द्याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी न्याय, समता व संवैधानिक अधिकारांचे संरक्षण करत विद्यार्थ्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा निवेदनकर्त्यांनी व्यक्त केली आहे. निवेदन देताना जिल्हा व सत्र न्यायालय गडचिरोलीचे अधिवक्ता ॲडव्होकेट मिनार खोब्रागडे, अहिरी पत्रकार संघटनेचे सदस्य दीपक सुनतकर या उपस्थित होते.